यानंतर आत्ताच्या क्षणाची बुलेटिनमधली सगळ्यात मोठी बातमी हाती येते। अशोक चव्हाण दुपारी 12:30 वाजता भाजपात प्रवेश करतील असं समजतंय। फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडेल असं समजतंय। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण काँग्रेस पक्षाला आमदारकीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश करतील ते अशा पद्धतीच्या चर्चा रंगत होत्या। मात्र अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं होतं की मी राजीनामा दिला असला तरी प्रवेश करणार की नाही याबाबतचा निर्णय येत्या 2 दिवसात सांगेन। आणि सध्या जी माहिती हाती येते त्यानुसार आज दुपारी 12:30 वाजता अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करणार आहेत। खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होईल असं समजतंय। अशोक चव्हाण सुद्धा आता भाजपमध्ये प्रवेश करतात। भाजपमधलं इनकमिंग सातत्याने सुरू आहे। बावनकुळे जेव्हा पत्रकारांशी बोलतात प्रदेशाध्यक्ष या भूमिकेतून, तेव्हा सातत्याने ते सांगत असतात की भाजपमध्ये इनकमिंग सुरूच राहणार। काल फडणवीसांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं की आता अशोक चव्हाणांनी राजीनामा दिलाय, भाजपमध्ये येतील ते चर्चा आहे, तेव्हा फडणवीसांनी सुद्धा अशाच पद्धतीचं सूचक वक्तव्य केलं होतं। आणि अखेर सध्या एक प्राथमिक माहिती पुढारी न्यूजच्या हाती येते, त्यानुसार अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करतील असं समजतंय। दुपारी 12:30 वाजता अशोक चव्हाण यांचा हा पक्षप्रवेश होईल असं समजतंय। उपमुख्यमंत्री फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या पक्षप्रवेशावेळी उपस्थित असतील अशी माहिती कळतीये। इतकी वर्ष काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर अशोक चव्हाण जे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांनी अशा पद्धतीनं तडकाफडकी राजीनामा देणं ही खरं तर धक्कादायक बाब होती संपूर्ण राजकीय वर्तुळासाठी आणि सामान्य जनतेसाठी सुद्धा। आणि अशा पद्धतीनं राजीनामा दिल्यानंतर ते भाजपमध्ये जातील अशा चर्चाही होत्या। त्याबाबत त्यांना विचारलं गेल्यानंतर मात्र मी 2 दिवसात निर्णय सांगेन असं त्यांनी म्हटलं होतं। मात्र आता सध्या जी प्राथमिक माहिती आपल्या हाती येते त्यानुसार अशोक चव्हाण आज दुपारी 12:30 वाजता भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती कळते। आगामी लोकसभांचा विचार केला, आगामी पुढच्या सगळ्या विधानसभा आणि इतर सगळ्या निवडणुकांचा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार केला तर निश्चित ही एक मोठी घडामोड म्हणावी लागेल। कारण राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती आहेत अशोक चव्हाण, त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचा असलेला पगडा आणि संपूर्ण राज्यभरात त्यांचा असलेला एकंदरीत सगळ्या लोकांसोबतचा त्यांचा संबंध, ही गोष्ट पाहता भाजपसाठी निश्चित प्रचंड सकारात्मक असेल ही बाब। अशोक चव्हाणांसारखी एक मोठी दिग्गज व्यक्ती भाजपमध्ये येणं। जेव्हापासून अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याची बातमी समजते तेव्हापासूनच सोशल मीडियावर ते भाजपत जाणार अशा चर्चा रंगल्याच होत्या। भाजप नेत्यांकडून सुद्धा सातत्यानं दावा केला जातोय मागच्या अनेक दिवसापासून, महिन्यांपासून की भाजपमधलं हे इनकमिंग आता थांबणार नाहीये। आणि एक एक मोठे धक्के इतर सगळ्या पक्षांना बसताना आपण बघतोय, मग शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा मग काँग्रेस असेल। आणि आता काँग्रेससाठी तर खूप मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण मिलिंद देवरा अशा पद्धतीने इतक्या वर्षांची साथ सोडून भाजपमध्ये येणं, त्यांनी काँग्रेस सोडणं मुळात। दुसरी गोष्ट म्हणजे बाबा सिद्दीकी आणि त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम देणं आणि त्यानंतर आता अशोक चव्हाण यांनी सुद्धा काँग्रेस सोडणं, हे मोठे धक्के आहेत काँग्रेससाठी। प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेऊया। ओम, काय नेमके तपशील आहेत आणखी या संदर्भातले? अशोक चव्हाण भाजपमध्ये जात आहेत। रिद्धी, खरं तर रात्री जी भाजपकडून सूचना देण्यात आली त्यानुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दुपारी माध्यमांशी संवाद साधणार होते। मात्र अचानक तातडीनं ही फडणवीसांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। यामध्ये काही पक्षप्रवेश होणार याची कल्पना काल देण्यात आली होती, मात्र फडणवीस यावेळी उपस्थित असणार नाहीत हे कन्फर्म होतं। मात्र जी फडणवीसांची उपस्थिती आहे त्यातून कुठेतरी अशोक चव्हाणांचा प्रवेश आजच होईल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जाते। ज्याप्रमाणे राज्यसभेची अटकळ चव्हाणांच्या नावासोबत बांधली जाते त्या अनुषंगाने कदाचित हा प्रवेश आजच केला जाऊ शकतो अशा प्रकारची सध्या माहिती आहे। त्यामुळे आता 1 वाजताच्या पत्रकार परिषदेवर नेमकं काय होणार, अशोक चव्हाण खरोखर आजच प्रवेश करणार की 15 तारखेच्या मेळाव्यात करतील हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल। जी ओम, अशोक चव्हाणांसोबत आणखी कोण कोण येऊ शकतं या पक्षप्रवेशामध्ये? ज्याप्रमाणे काल काँग्रेसच्या काही नेत्यांनी स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली होती, त्यात विधान परिषदेचे आमदार भाई जगताप असतील किंवा अमर राजूरकर यांनी थेट दिलेला राजीनामा असेल किंवा इतर काही मंडळींबाबत केली जाणारी शक्यता व्यक्त केली जाते, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर माजी आमदार जे काही नांदेड जिल्ह्यातील जवळपास काँग्रेसचे सगळे लोकप्रतिनिधी निश्चित आणि ओम या संदर्भातले दिवसभरातले अपडेट्स तुमच्याकडून घेऊस। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।